नमस्कार. मी शिक्षण अभ्यासक सचिन उषाविलास जोशी आपल्या सर्वांचं इस्पॅलियर स्कूलतर्फे मी मनापासून स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय विचारवंत डॉक्टर संदीप वासलेकर यांचा इस्पॅलियर स्कूलवर आज अभ्यास दौरा आहे आणि तो चालू पण आहे. आणि त्यानिमित्तच त्यांची शिक्षणातील बदल या विषयावर आपण प्रकट मुलाखत घेत आहोत. खरं तर ही हायब्रिड एज्युकेशनचा एक खूप छान नमुना आहे सर. कारण की समोर इथं टीचर्स बसलेले आहेत. इथं झूमवर सर्व पेरेंट्स जवळजवळ 500 पेरेंट्स झूमवर जॉईन झालेले आहेत. कॅमेरावर इथं यूट्यूबवर आहेत, फेसबुक लाईव्ह आहे. त्यामुळे हा आजचा जो कार्यक्रम आहे हा हायब्रिड एज्युकेशनचा एक नवीन मॉडेल आत्ता आपण खरं अनुभवत आहात. त्यामुळे सर्व टीचर्सचं सर्व पॅरेंट्सचं इस्पॅलियर स्कूलतर्फे मी स्वागत करतो. संदीप वासलेकर हे नाव खूप मोठं आहे. त्यांचा प्रोफाईल खूप मोठा आहे. काम तेवढंच ताकदीचं आहे. पण थोडक्यात मी त्यांची ओळख करून देतो. डॉक्टर संदीप वासलेकर हे पाणी आणि शांतता या विषयावर जगातील सर्व देशात काम करणारे भारतीय विचारवंत आहेत. ते स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे मुख्य असून त्यांनी किमान 50हून अधिक देशांच्या प्राईम मिनिस्टर्सना प्रेसिडेंटला सल्ला दिला आहे. ते त्यांच्या गव्हर्नमेंट पॉलिसीबाबत हेल्प करतात. त्यांनी शासनावर 3 पुस्तकं आणि भविष्यातील आव्हानं हाताळण्यासाठी अनेक संशोधन अहवाल रिपोर्ट्स बनवलेले आहेत. संदीप वासलेकर हे शांततापूर्ण बदलासाठी धोरणात्मक संकल्पना विकसित करण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या कल्पनांवर युरोपियन संसद, युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, भारतीय संसद, युनायटेड नेशन अशा बऱ्याच मंचांवर त्यांची चर्चा झालेली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरही ते बोलवले जातात. संदीप वासलेकर यांनी जागतिक शांततेसाठी नामर्डी जाहीरनाम्यावरही त्यांची स्वाक्षरी केलेली आहे. पण सर्वात महत्त्वाची ओळख जी माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी फार महत्त्वाची आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आमच्या मनात एक बदल घडवायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्याचं कारण, त्याचं निमित्त ते म्हणजे हे खास पुस्तक. या पुस्तकाने खऱ्या अर्थाने एका दिशेचा शोध या पुस्तकाने खऱ्या अर्थाने मी खूप प्रभावित झालो. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर संदीप वासलेकर ते आहेत आणि त्यांचं मनापासून मी इथं स्वागत करतो. एका दिशेचा शोध हे पुस्तक त्यांनी 2010 साली लिहिलं. त्यांच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या. आपल्या स्कूलच्या वॉल्सवर सुद्धा त्यांच्या या पुस्तकाचं आम्ही एक चित्र काढलेलं आहे. आणि आज आपण डॉक्टर संदीप वासलेकरांकडून जाणून घेणार आहोत भारतात म्हणण्यापेक्षा आपण एकूणच जगामध्ये शिक्षणामध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे, काय एक्सपेक्टेशन आहे. सर, मुलाखत सुरू होण्याआधी माझी क्युरिओसिटी, माझी एक उत्सुकता आहे. तुम्ही 1 वाजता आला, तुम्ही सर्व स्कूल पाहिलेली आहे. मला पहिला प्रश्न आहे की आम्ही स्कूलमध्ये पास झालो की नापास झालो. इस्पॅलियरबद्दल काय सांगाल? कारण की थोडी एन्झायटी तीच आहे. सचिन, हां, मला आज इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये तू बोलवलंस, शाळा दाखवलीस आणि जे तू स्वागत केलंस ते बघून मला खरोखरच म्हणजे काहीतरी माझ्या जवळ घ्या सर. हां, मला आज तुझे इस्पॅलियर स्कूलमध्ये बोलवलंस, स्कूल बघायला मिळालं, शाळा बघायला मिळाली आणि जे तू स्वागत केलंस, मी माझ्याबरोबर माझे सहकारी आलेत, आमचं सर्वांचं, माझा मुलगा आला आहे. तर ह्या सगळ्या अनुभवाने मला खूप असं टच झाल्यासारखं वाटतंय. आणि मी केवळ भावनाविवेश होऊन म्हणत नाही आहे, तर अगदी प्रांजळपणे, अगदी मनापासून सांगतो की मी माझ्या कामामुळे जगात सतत फिरत असतो. आजपर्यंत जवळजवळ 74 देशांमध्ये माझा दौरा झालेला आहे. आणि जेव्हा जमेल तेव्हा मी तिकडे शैक्षणिक संस्था आणि शाळा बघत असतो. आणि ह्या शाळेमध्ये जे मी बघितलं, आज इस्पॅलियर स्कूलमध्ये मी जे बघितलं, आणि त्याचं केवळ आर्किटेक्चर किंवा त्याचा केवळ करिक्युलम नाही, तर ह्या शाळेचा जो आत्मा आहे, द सोल ऑफ द स्कूल, इट इज एक्सेप्शनल बाय ग्लोबल स्टँडर्ड्स.
असं संपूर्ण जगामध्ये अशी शाळा आणि असा शाळेचा आत्मा असलेलं शाळा ही फारच क्वचित अशी बघायला मिळेल. सुंदर आर्किटेक्चर बघायला मिळतं, चांगले शिक्षकही बघायला मिळतात. बऱ्याच देशांमध्ये शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. पण हे जे मी आज जे शाळेमध्ये जे हे मी बघितलं आणि जी प्रत्येक चौरस फुटामध्ये इनोव्हेशन आहे. म्हणजे ह्या शाळेची किती जागा मला माहिती नाही, 5 एकर 10 एकर काय असेल, पण त्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रत्येक चौरस फुटात इनोव्हेशन आहे. आणि हे खूपच आश्चर्यजनक होण्यासारखं. आणि त्यासाठी मी तुझं अभिनंदन करतो, कारण तू तुझ्या कल्पनेतून हे सगळं त्याला तू मूर्त स्वरूप दिलेलं आहेस. आणि ह्याच मार्गाने तुला खूप यश मिळावं ही अगदी मनापासून प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. म्हणजे आम्ही पास झालो असं आपण म्हणूया, कारण की 74 देशांमध्ये सरांनी बऱ्याच एज्युकेशन इन्स्टिट्यूट बघितलं आहेत. आणि तोच विचार आहे की एज्युकेशन हे एक्सपिरियन्शियल लर्निंगने कसं देता येईल त्याचा पूर्ण या स्कूलमध्ये आम्ही त्याचा आत्मा उतरवला. सर आपण आता खास इंटरव्ह्यूकडे जाऊया. सर मी पहिला प्रश्न मी कळसापासून सुरुवात करणार आहे, म्हणजे वरतून खाली येणार आहे, म्हणजे हायर एज्युकेशनवरनं मग मी स्कूलकडे येणार आहे. सर भारतात जेमतेम 700 युनिव्हर्सिटीज आहेत. चायनामध्ये जवळजवळ 3000हून अधिक युनिव्हर्सिटी. मी कम्पेअर करत नाही, पण शेजारच्या देशात काय हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यातल्या 1500 युनिव्हर्सिटी या गव्हर्नमेंटच्या आहेत. आणि जगातील टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये भारताची एक पण युनिव्हर्सिटी नाही आहे. याचं काय कारण असेल? कारण की सर तुम्ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात, तुम्ही ऑक्सफर्डमध्ये शिकलेला आहात. आणि भारतीय विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी याच्यामध्ये नक्की काय फरक आहे? आणि भारतीय प्रोफेसरांना आपण नक्की काय सांगाल की ही जी इकोसिस्टीम असते एक प्रकारे, ही इकोसिस्टीम आपण कशी डेव्हलप केली पाहिजे? हायर एज्युकेशनबाबत शिक्षणात काय बदल अपेक्षित आहे? माझं शिक्षण ऑक्सफर्डला झालं, त्याआधी मुंबई विद्यापीठात पण झालं. आणि ऑक्सफर्डची स्थापना सुमारे 1000 वर्षापूर्वी झाली. आणि हे विद्यापीठ मागचे 1000 वर्ष तहाहयात अस्तित्वात आहे. म्हणजे तिथे ते एक म्युझियम म्हणून नव्हे तर एक विद्यापीठ म्हणून तिथे अध्यापक येतात, तिथे शिकवतात, विद्यार्थी येतात. ही जी प्रथा आहे ही 1000 वर्ष सतत चालू आहे. म्हणजे 1000 वर्षामध्ये जगामध्ये एवढी युद्ध झाली, प्लेगची महामारी झाली, इतर संकटं जगावरती आली, ब्रिटनवरती आली, जिथे ऑक्सफर्ड आहे. पण एवढं सगळं असून देखील 1000 वर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठ चालू आहे. आणि केवळ ऑक्सफर्ड नव्हे तर आज फ्रान्समधली सोबोन विद्यापीठ आणि युरोपमध्ये अशी कित्येक विद्यापीठ आहेत की जे 1000 नाही पण 500-600 वर्ष तर ती चालूच आहेत. म्हणजे 500-500 वर्ष, 600-600 वर्ष विद्यापीठ चालू राहतं. आणि त्याच्या शिक्षणाच्या दर्जामध्ये 1000 वर्षामध्ये काही फरक पडत नाही. हे म्हणजे एक खूपच एक कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे. तर ऑक्सफर्डमधली आमची प्रथा काय होती? ऑक्सफर्डमध्ये माझं शिक्षण PPE ट्रायपॉजमध्ये झालं. PPE ट्रायपॉजमध्ये पॉलिटिक्स, फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स. पण माझ्या बाजूला राहणारा जो विद्यार्थी होता त्याचा विषय होता मेडिसिन. आणि माझ्या दुसऱ्या बाजूला राहणारा जो विद्यार्थी होता तिचा विषय होता हिस्ट्री आणि केमिस्ट्री. हे एकत्र हिस्ट्री केमिस्ट्री असं कॉम्बिनेशन. तर कोणाचं कॉम्बिनेशन म्हणजे क्लासिक्स म्हणजे आपल्याकडे याचं संस्कृत, तिकडचं लॅटिन, म्हणजे तसा त्याचा अभ्यास करणं. तर ह्यामध्ये विषयाला महत्त्व कोणी देत नाही ऑक्सफर्ड विद्यापीठात. तर तिथे मनाला विचार कसा करता येईल आणि तो विचार प्रोसेस कसा करायचा ह्याच्यावरतीच महत्त्व देतात. ऑक्सफर्डमध्ये लेक्चर्स होत नाहीत, तिथे शिक्षक नाहीत, तिथे प्रोफेसर नाही आहेत, तिथे अध्यापक नाही आहेत, तिथे लेक्चर्स नाहीत. तर पद्धत अशी आहे की आम्ही एक विद्यार्थी म्हणून दर आठवड्याला 2 निबंध लिहितो आणि त्या निबंधांवरती आमचा जो ट्युटर असतो त्या ट्युटरबरोबर त्याच्या खोलीमध्ये शेरी घेऊन कधी वाईन घेऊन त्याच्यावरती चर्चा करतो. अशी ही ऑक्सफर्डची पद्धत आहे. आणि मग त्याच्यावरती तो चर्चा करतो. मग त्यावेळेला तो नवीन विषय देतो पुढच्या आठवड्याच्या निबंधांचे. मग पुढच्या आठवड्यामध्ये 2 निबंध लिहायचे, ते आदल्या दिवशी त्या ट्युटरच्या बॉक्समध्ये टाकायचे आणि तो तिथपर्यंत वाचतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती जी संपूर्ण चर्चा होते. परीक्षेला तुम्ही पुस्तकं घेऊन गेलात तरी काही हरकत नाही अंतिम परीक्षेला.
कारण ऑक्सफर्डचा आग्रह आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने किती विचार करू शकतात हेच ते पाहता. तर त्यामुळे तुम्ही पुस्तकातून कुठे कॉपी केलेलं असेल तर त्यांना ते समजतं, तर त्यामुळे तुम्हाला त्याला मार्क मिळत नाही. तर ह्या प्रकारे जी शिकवण्याची पद्धत आहे ती जगामध्ये फक्त 2च विद्यापीठात आहे, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज. दोन्ही इंग्लंडमध्येच आहेत. त्या पलीकडे म्हणजे जगामध्ये इतर महान विद्यापीठ आहेत. हार्वर्ड खूप मोठं आहे, सोबोन आहे फ्रान्समधलं, स्टॅनफर्ड आहे अमेरिकेतलं. आणि ही विद्यापीठं पण 200, 300, सोबोन तर 1000 वर्ष जुने, पण बाकीची 300, 400 वर्ष जुने. पण तिथे ही ट्युटोरियलची पद्धत नाही आहे. तिथे लेक्चर्स आहेत. म्हणजे जशी भारतीय विद्यापीठांमध्ये असतात तशी लेक्चर्स आहेत. विद्यार्थी क्लासरूममध्ये जातात, शिकतात, सेमिनार्स होतात, चर्चा करतात. तर असं ते चालतं. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजची जी पद्धत आहे त्याचा भारताशी एक जवळचा संबंध आहे तात्विकदृष्ट्या. आपल्याकडे जशी आश्रम पद्धती होती की आपले विद्यार्थी आश्रमात जाऊन राहायचे आणि त्या गुरुबरोबर, त्या ऋषीबरोबर सगळे काय ते शिकायचे आणि त्याचं जे राहणं आणि विचार करणं हेच म्हणजे एक शिक्षण होतं. अशी पद्धत ऑक्सफर्डमध्ये. तर त्यामुळे ऑक्सफर्डमध्ये तुम्हाला ट्युटर, तुम्ही ज्यावेळेला जाता निबंध दाखवायला, त्यावेळेला ट्युटर तुम्हाला विचारतात की बाकी तुमच्या कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, गर्लफ्रेंड आहे का, पार्टीला जाता का. आणि तुम्ही किती चांगला अभ्यास केला पण समजा गर्लफ्रेंड नसेल किंवा मुलींना बॉयफ्रेंड नसेल किंवा हल्ली मुलींना पण गर्लफ्रेंड नसेल तर असं जर का काही असेल तर ते नाराज होतात. कारण त्यांचं म्हणणं असं की तुम्ही आयुष्याची संपूर्ण जो अनुभव आहे तो सर्वांगाने घेतला पाहिजे. आणि म्हणून मी ऑक्सफर्डमध्ये असताना म्हणजे माझा जो दिनक्रम होता तो साधारण मी सकाळी 7ला जो उठायचो, जो रात्री 2ला सरासरी झोपायचो आणि रात्री 2 दररोज काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू असायची. तर आता बऱ्याचशा पाश्चिमात्य विद्यार्थ्यांमध्ये काही फरकाने हे आहे अजूनही. सर पण याला इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही, ही एक विचार आहे. हे भारतीय प्रोफेसर्समध्ये कसं आणता यायला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे कसं आणलं, कारण की याला काही हाय लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार नाही. ही थॉट प्रोसेस आहे, विचार कसा करावा. नाही, ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काही महत्त्वाचं नाही आहे. कारण तुम्ही आपल्या खोलीमध्ये राहता आणि तिथे तुम्ही तुमचा अभ्यास करता. म्हणजे आता मागचे 2 वर्ष कोविडमुळे जे जगभर झालेलं आहे ते ऑक्सफर्डमध्ये मागच्या 1000 वर्ष चालू आहे की तुम्ही आपल्या खोलीमध्ये राहून अभ्यास करता आणि फक्त आठवड्यातून एकदा ट्युटरला भेटता. तर त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचा ह्याच्याशी काही संबंध नाही. क्लासरूमची गरजच नाही आहे. बाकी सगळं स्वतःच एक्सपेरिमेंट करायचं आहे. म्हणजे तुझा जो ॲप्रोच आहे एक्सपेरिमेंटल स्कूल, तोच ॲप्रोच तिथे आहे की एक्सपेरिमेंट करायचं. भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली काय झालेलं आहे की ऑक्सफर्डमध्ये शिक्षण का घेतात विद्यार्थी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण आयुष्यात जो विचारला पाहिजे स्वतःला कुठली गोष्ट करताना. म्हणजे आज मी तुझ्याकडे आलो, ही एक साधी गोष्ट झाली, किंवा संध्याकाळी समजा मी जेवेन, तू जेवशील, त्या सगळ्यात, किंवा इकडनं तो दुसऱ्या कुठल्या कामासाठी जाशील, त्या कुठल्याही आपल्या छोट्यातली छोटी जरी गोष्ट असेल तर आयुष्यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे, वाय एम आय डुईंग दिस, वाय एम आय थिंकिंग लाईक दिस. जिथपर्यंत आपण वाय, का हा प्रश्न विचारत नाही तिथपर्यंत आपण अर्धे झोपलेलो असतो. ज्यावेळेला आपण वाय हा प्रश्न स्वतःला विचारतो, ज्यावेळेला आपण का हा प्रश्न स्वतःला विचारतो, त्याच वेळेला आपण निद्रेतून उठण्याची सुरुवात झालेली असते. भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली वाय हा प्रश्न कोणी विचारत नाही. म्हणजे एवढे मार्क मिळाले तर इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिसिनला जा, एवढे मार्क मिळाले तर कॉमर्सला जा, एवढे मार्क मिळाले तर आर्ट्सला जा. म्हणजे हे एक रोट पद्धतीने जे सगळं चालू आहे तसंच आपल्याकडे हे सगळं चालू आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे विचार हा नाहीसा झालेला आहे आणि का हा प्रश्न नाहीसा झालेला आहे. आणि जिथपर्यंत आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी का हा प्रश्न येत नाही तिथपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीत सुधार करणं कठीण आहे. क्या बात आहे. याच नोटवर इथं थांबतो. पुढचा प्रश्नाच्या आधी पण फार महत्त्वाचं की मनाला विचार करायला सवय आपण लावली पाहिजे आणि ती इकोसिस्टीम आहे. ते प्रोफेसर्स, टीचर्स, आपण जे काही मेंटॉर्स आहोत तिथे समोर सर्व टीचर्स आहेत की आपण पायथागोरस शिकू, सगळं शिकू, पण का, वाय याच्यामागे फार महत्त्वाचं आहे. सर पुढचा प्रश्न मी हा अजिबात विचारणार नाही की ऑक्सफर्डमध्ये तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं, पण मी पुढचा प्रश्न असा विचारेल की सर शिक्षणात बरेच मोठे बदल होत चाललेले आहेत.
तुम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमवरही आहात, तिकडे तुमचे सल्ले विचारले जातात, तुम्ही त्या फोरमवर असतात. सर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक रिपोर्टमध्ये मिळाला आणि तो इज ऑल टॉकिंग अबाउट 4C, दॅट इज क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन स्किल आणि क्रिटिकल थिंकिंग. सर, हे जे 4 आहेत, क्रिटिकल थिंकिंग असेल, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन, क्रिएटिव्हिटी, हे करिक्युलममध्ये कसे आणायचे? आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, त्याच्यातही हा विषय दिलेला आहे. समस्या ही आहे की ते इम्प्लिमेंट करण्याचा. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता सर, या क्रिएटिव्हिटी आणि या सगळ्याच गोष्टीकडे? तुम्हाला गर्लफ्रेंडचं नाव विचारलं असतं तर मी सांगू शकलो नसतं. याचं एकच कारण आहे, 2 वर्षात खूप होऊन गेल्या. त्याच्यामुळे हे एक नाव सांगणं कठीण गेलं असतं. आणि शिक्षकांचा पण तसाच म्हणजे एक अपेक्षा होती की आयुष्याचा जास्तीत जास्त अनुभव घ्या, त्याच्यामुळे हे पण जास्तीत जास्त करण्याचा प्रसंग आला. पण आता हे जे 4Cs आहेत त्यापैकी एक क्रिएटिव्हिटी आपण धरूया आणि त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाच्या सीकडे नंतर घेईन. पण क्रिएटिव्हिटी, आता क्रिएटिव्हिटी म्हणजे काय ह्याचं सुंदर उदाहरण आज मी बघितलं आणि ते म्हणजे सचिन, उषा, विलास जोशी. ह्याचं मूर्तिबंध स्वरूप म्हणजे क्रिएटिव्हिटीमध्ये काय आपल्याला जर बघायचं असेल तर एस्पेलियर स्कूलचे जनक सचिन जोशी आणि एस्पेलियर स्कूलची प्रत्येक भिंत, जिना, गुहा आणि क्लासरूम, इतकंच काय आज प्राजक्ताने तुझ्या बायकोने जे जेवण दिलं ते जेवण, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये क्रिएटिव्हिटी होती. आणि क्रिएटिव्हिटीमध्ये आपण किती खोलवर जाऊन नाविन्यपूर्ण विचार करतो आणि ही पण एक विचार करण्याची पद्धत आहे. क्रिएटिव्हिटीमध्ये केवळ शोध लावून आपण आईन्स्टाईनसारखे शोध लावले किंवा मार्कोनीसारखे शोध लावले म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे असं म्हणता येणार नाही. आईन्स्टाईन देखील क्रिएटिव्ह आहे की त्यांनी खूप महत्त्वाचे असे म्हणजे संपूर्ण विश्वाचे नियम समजून सांगणारे त्यांनी शोध लावले. पण त्याच प्रमाणामध्ये गुगलचे जे संस्थापक आहेत ते पण क्रिएटिव्ह आहेत की ज्यांनी जगातली एक खूप मोठी अशी बिझनेस कंपनी निर्माण केली, त्याच्यामध्ये पण क्रिएटिव्हिटी लागते. आणि M.F. हुसेन म्हणा किंवा पाब्लो पिकासो पूर्वीच्या काळातला म्हणा किंवा कोणी मायकेल अँजेलो म्हणा, कोणाचे असे तुम्ही आर्या म्हणा, कोणी घ्या, म्हणजे कोणी चित्रकार असतात ते पण क्रिएटिव्ह असतात. त्यामुळे क्रिएटिव्ह म्हणजे केवळ कलेमध्ये क्रिएटिव्ह आहे किंवा विज्ञानामध्ये क्रिएटिव्ह असं नाही. क्रिएटिव्हिटी ही आपल्या विचारांशीच आणि विचार आचरणामध्ये आणण्यामध्ये जी प्रोसेस आहे त्याच्याशी संबंधित आहे. पण क्रिएटिव्हिटीचा थोडक्यात जर का असा माझ्या दृष्टीने अर्थ जो अभिप्रेत आहे तो म्हणजे नाविन्यपूर्ण विचार करायचा. आता मी स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपमध्ये मागचे 20 वर्ष आमची जी संशोधकांची टीम आहे त्यांना मी गाईड करतो. तर मी त्यांना कायम क्रिएटिव्ह व्हा म्हणून मी सांगत असतो. पण आता हे क्रिएटिव्ह ते आहेत की नाही कसं शोधायचं, तर त्याला मी एक साधा सोपा आधुनिक काळातला एक साधा नियम लावलेला आहे. आणि ते म्हणजे ते जे संशोधन करतील किंवा ते जे निबंध लिहितात किंवा आमचे जे रिपोर्ट्स असतात, अहवाल लिहितात, तर माझा आग्रह आहे की तुम्ही जे लिहाल, तुम्ही कसंही लिहा, काही लिहा, मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्ही स्वतःचा विचार करा आणि तुम्ही लिहा. पण मला ह्यापैकी इंटरनेटवरती एक शब्द देखील सापडता कामा नये. कॉपी पेस्ट? हां, म्हणजे कॉपी पेस्ट नाही, मला इंटरनेटवरती ह्यापैकी काहीही मला शब्द देखील सापडता कामा नये एक्सेप्ट फॉर डेटा. म्हणजे भारताचा GDP किती आहे, अमेरिकेचा GDP किती आहे, नाईल नदीची लांबी किती आहे, हा डेटा तुम्हाला इंटरनेटवरती मिळेल म्हणजे किंवा त्या वेगवेगळ्या स्रोतांमधून मिळेल. पण एक्सेप्ट फॉर हार्ड फॅक्ट्स किंवा नंबर्स मला इंटरनेटवरतून काही नको आहे. तर असं जर का तुम्ही संशोधन करत असाल की जे तुम्हाला इंटरनेटवरती सापडत नाही, तर मी त्याला क्रिएटिव्ह वेनी त्यांनी ते लिहिलेलं आहे असं मी समजतो आणि ती मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. पण क्रिएटिव्हिटी हा एक भाग झाला. त्या 4C मध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आणि ते भारतामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उणीव आहे ते म्हणजे कोलॅबरेशन हा C आहे तो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. की आपण सहकार्याने राहायला शिकतच नाही. साधे आपले राजकीय पक्ष बघा, भारत हा एकच देश असेल जगामध्ये की जिथे कम्युनिस्ट नावाचे 3 ते 4 पक्ष आहेत. म्हणजे सगळ्यांची आयडियोलॉजी एक आणि तरी देखील ते वेगळे वेगळे आहेत. काँग्रेस नावाचे अजून 4-5 पक्ष असतील. असं तुम्ही कुठलेही विचारधारा घ्या, तर वास्तविक जी मॅच्युअर डेमोक्रेसी असते
तिथे संपूर्ण देशात 3 किंवा 4 पक्ष असतात आणि तो प्रत्येक पक्ष एका विचारधारेवरती अवलंबून असतो. पण आपल्याकडे वेगवेगळे पक्ष काय आहेत? कारण एकमेकांबरोबर आपण सहकार्यच करत नाही. त्यामुळे आपण आपल्याकडे वेगवेगळे पक्ष आहेत. तेच उद्योगधंद्यामध्ये आलं, तेच कलाक्षेत्रामध्ये आलं, तेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुला स्वतःला अनुभव आलेला असेल. तर लहान मुलांना लहानपणापासून कोलॅबरेशन हे त्याचं महत्त्व पहिल्यापासून समजलं पाहिजे. आपण जास्त महत्त्व कॉम्पिटिशनला देतो. हे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे ना, त्याच्याऐवजी कोलॅबरेटिव्ह एक्झाम्स सुरू केल्या पाहिजेत की तुम्ही एकमेकांचे कोलॅबरेशन कसं करता. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा उद्देश काय असतो की भारताचे प्रशासक निवडणं वेगळ्या क्षेत्रातले, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह प्रशासक नको आहेत, तुम्हाला कोलॅबरेटिव्ह प्रशासक पाहिजे आहेत. जर का देश एकत्र करून जर का चालवायचा असेल, देशामध्ये तुम्हाला तंटे नको अशी इच्छा असेल, देशामध्ये जर का धर्मांमध्ये, जातींमध्ये, वर्गांमध्ये जर का तुम्हाला कलह होऊ नये अशी इच्छा असेल, तर आपण एकमेकांशी सहकार्य कसं केलं पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. तर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या ऐवजी कोलॅबरेटिव्ह एक्झाम्स ह्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे. आणि ते पण आम्हाला एक ऑक्सफर्डमध्ये शिकवायचे. आणि अजूनही बऱ्याचशा विद्यापीठांमध्ये जे चांगली विद्यापीठ आहे तिथे कोलॅबरेशनवरती खूप एम्फसाइज असतो, जोर असतो. तर एक कोलॅबरेशन हा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि तो लहानपणापासूनच मुलांना त्याचं महत्त्व छोट्या छोट्या गोष्टीतून समजलं पाहिजे. ग्रेट. नाविन्यपणा सातत्याने आपला पाहिजे आणि स्ट्रॅटेजिक फोरसाईटमधलं असंच म्हटलं पाहिजे, जे गुगलवर मिळत नाही ते तुमच्याकडे मिळतं. कारण की जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजकाल गुगल देतं. पण याच्या व्यतिरिक्त प्रश्नाची उत्तर शोधायचे असेल तर नक्कीच वासलेकर सरांना आपण भेटलं पाहिजे. म्हणून बरेचसे काय म्हणू आपण देश सरांचा सल्ला घेत असतात. सर, या संदर्भात तुमच्या अतिशय जवळचा प्रश्न आता मी विचारतोय, कारण की तुम्ही काम करतात पाणी, जगामध्ये पाण्यामुळे युद्ध होऊ नये आणि शांतता लाभावी याच्यासाठी तुमचं बरंच योगदान आहे. सर, पर्यावरण, एन्व्हायरमेंट, पाणी याबाबत आपण इंडियन्स, भारतीय आपण जागृत आहोत का? आणि शाळेच्या लेवलवर नक्की काय काम केलं पाहिजे? कारण एका दिशेच्या शोध या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही ही चिंता व्यक्त केलेली आहे. म्हणजे ग्रेटा तयार होते, चांगली गोष्ट. ग्रेटा ही बाहेर का तयार होते? आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा ग्रेटा का तयार होऊ नये? किंवा त्या विद्यार्थ्यांना हा सेन्सिटिव्हनेस का नाही? किंवा म्हणजे सेन्सिटिव्ह माइंड आपण पर्यावरणाच्या बाबतीमध्ये तयार करायला कमी पडतो आहोत का? काय सांगाल सर? नाही, मला पहिल्यांदा वाटतं भारतामध्ये ग्रेटा तयार होऊ नये. अच्छा, होऊ नये. कारण ग्रेटा थुनबर्ग ही फक्त प्रोटेस्ट करते आणि ती सोल्युशन्स मिळण्याच्या दृष्टीने ती काहीही प्रयत्न होऊन देत नाही आणि उलट त्या मार्गामध्ये बरेचसे अडथळे आलेले त्या प्रोटेस्टिंग अप्रोचमुळे. प्रोटेस्ट जरूर करावा, संघर्ष जरूर करावा. पण महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्हली एक विधायकपणे काय करू शकतो की पर्यावरणासाठी, सृष्टीसाठी, निसर्गासाठी आणि अनेक पातळ्यांवरती प्रयत्न करता येतील. आता एक शाळेचं सुद्धा साधं उदाहरण धरलं आपण. एस्पेलियर स्कूलपासून सुरुवात करूया. तर ह्या शाळेमध्ये एवढं नाविन्य आहे की म्हणजे काही अजून नवीन सुचवायचं म्हणजे संकोच वाटतो की याचं काय असं राहिलेलंच नाही आहे. पण इथे देखील तुम्ही सौर ऊर्जेचं प्रमाण वाढवू शकता. बरोबर. आणि विद्यार्थ्यांना ते सौर ऊर्जा समजली पाहिजे. कारण अजून आजचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आज जी 10-15 वर्षाची जी मुलं आहेत वयाची, ती ज्या वेळेला 50 वर्षाची होतील, 60 वर्षाची होतील, 70 वर्षाची होतील, म्हणजे ते जेव्हा वयाने ते जे ॲडल्ट्स होतील, त्या काळामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे एक महत्त्वाचं ऊर्जेचं स्रोत असेल. आणि जर का त्यांना आत्ता लहानपणापासून ते आपल्या शाळेत बघायला मिळालं तर ते त्यांना ऑटोमॅटिकली त्यांच्या मनावरती ते बिंबेल. तर म्हणून केवळ एस्पेलियर नाही तर प्रत्येक शाळेने आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे 100% तर शक्य नाही पण तरी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सौर ऊर्जा त्याचा वापर केला पाहिजे. त्यासाठी एखादी मोहीम आली पाहिजे. MPs आणि MLAsना जो लोकल डेव्हलपमेंट अलाउन्स मिळतो त्या अलाउन्सपैकी त्यांनी काही एक रक्कम ज्या शाळांना सौर ऊर्जा चे स्टेशन बनवायचं असेल
ती आणण्यासाठी त्यांनी ती मदत दिली पाहिजे. इतरही कॉर्पोरेट CSRमधून इतर मार्गाने आणि स्वतःच्या खर्चाने देखील स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनने अशा कॉम्बिनेशन करून सौर ऊर्जा. दुसरं पाण्याचं जे एक नियोजन आहे आणि पाणी वेस्ट होऊ नये, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पाणी वेस्ट होऊ नये, पाण्याचा चांगल्या प्रमाणे उपयोग व्हावा, ते देखील शाळांमध्ये खास करून त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि ते विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे की असं असं आपण पाणी आपण त्याचं नियोजन होतं म्हणून. आणि हे त्यांना दररोजच्या आयुष्यामध्ये समजलं पाहिजे. जर आपण ऊर्जा आणि पाणी ह्या 2 गोष्टी जरी आपण स्कूल लेवलवर आणल्या बघितल्या तरी खूप झालं. करण्यासारखं खूप आहे. म्हणजे आपल्याला अजेंडा 21 सरकार म्हणतं, अजेंडा 21 असं आपल्याला 21 गोष्टींची इथे यादी करता येईल. पण म्हणतो 21च्या ऐवजी 2 किंवा 3 गोष्टी जर का अगदी मनापासून प्रामाणिकपणे जर का आपण केल्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवल्या तर त्याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आणि ते केवळ मी म्हणतो SPLR तर ते होणं शक्य आहे, सोपं आहे. परंतु अशी मानसिकता नाही आहे. अशा सगळ्या शाळांमध्ये हा मेसेज पसरला पाहिजे आणि कुठून तरी प्रत्येक ठिकाणी बदल सुरू होतो. कुठे कुठे एखाद्या शाळेमध्ये सौर ऊर्जेपासून बदल होईल, तो मग बाकीच्या करिक्युलम पद्धतीमध्ये, आर्किटेक्चरमध्ये, अशा बाकीच्या ठिकाणी तो बदल पसरत जाईल. काही ठिकाणी इतर देशांनी बदलाची सुरुवात होईल आणि नंतर तो ऊर्जेवरती येईल. पण ऊर्जा आणि पाणी ह्याचं जे व्यवस्थापन आहे त्याकडे आपण अगदी कॉन्शियसली जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. ग्रेट. नक्कीच सौर ऊर्जावर आपण सगळ्या स्कूल्स लेवलवर आपण काम करणं अत्यंत आवश्यक आहे. सर, शेवटचे 2 प्रश्न आणि मग टीचर्स आणि काही प्रश्न असं आपण घेऊया. सर, पोस्ट कोविड नंतर एज्युकेशन बदलत आहे का, काय वाटतं तुम्हाला? आणि एकंदरीत भारत नाही म्हणत, एकंदरीत जगामध्ये कसं आता शिक्षण चालू राहणार आहे, म्हणजे काय आणि काय बदल अपेक्षित आहेत एज्युकेशनमध्ये? तुम्हाला काय वाटतं की एज्युकेशनमध्ये हे 1, 2, 3 हे चेंजेस व्हायला पाहिजे, वर्ल्ड वाईज असले तरी चालेल, स्पेशली पोस्ट कोविडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू? नाही, कोविडचा एक मोठा परिणाम झाला सगळ्या जगभर, म्हणजे केवळ आपल्याकडेच नाही तर संपूर्ण जगभर. आणि केवळ शाळांपुरता नाही तर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यापीठ, सगळ्या स्तरांवरती परिणाम झाला की अनेक मुलांचं तर 1-2 वर्ष अशीच निघून गेली. आणि बऱ्याच मुलांना त्यांची इच्छा असो वा नसो ती मुलं कंपल्सरी त्यांना ऑनलाईन एज्युकेशनमध्ये घ्यायची त्यांच्यावरती सक्ती आली. आता हे जे ऑनलाईन एज्युकेशन आहे ह्याच्यामध्ये खूप मोठी विषमता आहे. आणि मी एका शहराचं उदाहरण देतो की ही विषमता कशी आहे. तर एक मोठं शहर आहे आणि त्या शहरामध्ये ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं 1 वर्षापूर्वीची गोष्ट, 20च्या समरमध्ये कोविड झाल्यानंतर. आणि ज्यांच्या घरी वायफाय होतं त्या विद्यार्थ्यांना ते घेणं सोपं झालं. तिथे अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विद्यार्थी होते की ज्यांच्या घरीच वायफाय नव्हतं. मग शाळेने वायफाय सुरू केलं शाळेच्या इमारतीमध्ये. म्हणजे शाळेत तुम्हाला जायला परवानगी नाही, पण फक्त तिथे वायफाय होतं. म्हणून ते विद्यार्थी शाळेच्या आसपास जायचे आणि कंपाऊंडच्या बाहेर नुसते बसायचे रस्त्यावरती वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी आणि ते घ्यायचं. पण हे असं करून जे शिक्षण घेत होते की वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी शाळेच्या बाहेर फक्त बसणार रस्त्यावरती आणि ती वायफाय कनेक्टिव्ह करून घेणार, तर असा हे प्रकार चालू होता. आणि ही एवढी मोठी विषमता आहे. तर हे कुठल्या शहरामध्ये होतं, काही अंदाज? लंडन. 2 शहरं, एक न्यूयॉर्क आणि दुसरं ह्युस्टन, टेक्सासमध्ये. ह्युस्टन हे टेक्सासमधलं एक अतिशय श्रीमंत असं शहर आहे आणि न्यूयॉर्क तर संपूर्ण जगामधलं एक श्रीमंत शहर आहे. तिथले मी अनुभव सांगितले हे. आणि हे तिकडच्या लोकांनी, जे माझे मित्र आहेत त्यांनी मला हे कळवले आणि त्याच्यावरती तिथे स्थानिक पातळीवरती बरीच खूप मोठी चर्चा आहे. जर का ही परिस्थिती तिथे असेल तर आफ्रिकेतल्या खेडेगावांमध्ये काय परिस्थिती असेल, लॅटिन अमेरिकेतल्या खेडेगावात काय परिस्थिती असेल, भारतातल्या छोट्या गावांमध्ये काय परिस्थिती असेल, ह्याचा विचारच करायला नको. तर त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन ह्याला एक सप्लिमेंटरी व्हॅल्यू आहे. इट कॅन कॉम्प्लिमेंट समथिंग पण आणि इट कॅन ॲड समथिंग. पण ऑनलाईन एज्युकेशन हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही. एज्युकेशनची जी प्रक्रिया आहे, लर्निंगची जी प्रक्रिया आहे ती प्रत्यक्षातच व्हायला पाहिजे.
आणि लर्निंगमध्ये केवळ पुस्तकातलं विषय शिकणं, विज्ञान शिकणं, पदार्थ विज्ञान शिकणं, खगोलशास्त्र शिकणं, म्हणजे इतिहास शिकणं, भूगोल शिकणं, मॅथमॅटिक्स शिकणं हे केवळ लर्निंग नाही झालं. लर्निंगमध्ये तुम्ही कोलॅबरेशन, एकमेकांशी संबंध कसे ठेवतात, त्या शाळेचा डबा कसा आपण एकत्र खायचा, शिक्षकांशी कसं वागायचं, जर का पटत नसेल मुलाबरोबर तर आपण इतर मित्रांबरोबर किंवा शाळेतल्या इतर मुलांबरोबर तर ते कसं रिझॉल्व करायचं, तर हे स्वतःचे विचार कसे प्रकट करायचे, मग ते प्रकट लिखाणातून करायचे असो अथवा पेंटिंगमधून करायचे असो किंवा शिल्पकलेतून करायचे असो किंवा पाककलेतून करायचे असो, स्वतःचे विचार कसे प्रकट करायचे, हे सगळं एज्युकेशनचा भाग आहे, हा सगळा शिक्षणाचा भाग आहे. तर ऑनलाईनमधून तुम्हाला फक्त माहिती मिळते, ऑनलाईनमधून काही स्किल्स मिळतात, पण त्या पलीकडे काही मिळू शकत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की जेवढ्या लवकर हा कोविडचा प्रॉब्लेम संपेल आणि आपण पूर्ववत पहिल्या मार्गावरती जर गाडी येईल तेवढं बरं होईल. आणि त्याला जे आपण ऑनलाईनच्या एक्सपेरिमेंटमधून जे काही शिकलो ते थोडं ॲड करता येईल, पण ते सबस्टिट्यूट करता येणार नाही. ग्रेट, नक्कीच. म्हणजे याच्या पुढे पालक मुलांना IQ डेव्हलप करायला पाठवणार नाही, तर EQ इमोशनल क्वेश्चनवर काम करा. कारण की चांगला पायथागोरस कुठल्या वेबसाईटवर शिकायचं आहे आता पेरेंट्सला समजलं आहे, पण मुलं आपल्याकडे येतील, टीचरकडे येतील, ते गाणं शिकायला येतील, चांगलं वागायला शिकायला येतील, खेळायला येतील, नाचायला बागडायला, विचार व्यक्त करायला येतील, वेगळे विचार वेगवेगळ्या माध्यमातून ते व्यक्त होतील. खूप मोठा आणि महत्त्वाचा सर तुम्ही सांगितलं. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपने भारतीय आर्थिक रचनेच्या विभागणीवर एक फार पूर्वी 10 वर्षापूर्वी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता, ज्यात ग्रामीण भागात परिवर्तन करण्यासाठी तुम्ही अनेक सूचना त्याच्यात होत्या, त्यातील काही अंमलात पण आल्या. पण आजपासून पुढचे नेक्स्ट 10 इयर्स, आजपासून पुढच्या 10 वर्षाने तुम्ही किंवा तुमचा ग्रुप भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी काय 2-3 गोष्टी सांगाल की इंडियन इकॉनॉमीने ते होऊ शकते आजपासून नेक्स्ट 10 इयर्समध्ये? नाही, आपण भारताच्या भवितव्याकडे जर का पाहिलं तर स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप किंवा अमुक एक संस्था किंवा अमुक एक प्रयोग बाजूला राहून दे, आपण भारताकडे एका विस्तृत दृष्टीने आपण जर का पाहिलं तर एक सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तोच आपला बॅकबोन आहे, तोच आपल्या पाठीचा कणा आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तीच पहिल्यांदा सबळ झाली पाहिजे, सक्षम झाली पाहिजे. आणि अर्थव्यवस्थामध्ये सर्व दृष्टीने ती सक्षम झाली पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थामध्ये केवळ उद्योग किंवा केवळ शेती किंवा केवळ त्यातून जे रोजगाराची निर्मिती होते ते तसं नाही, तर एक सर्वांगीण मानसी विकास, इंटिग्रेटेड ह्युमन डेव्हलपमेंट ह्या दृष्टीने बघितलं पाहिजे. तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की भारतामध्ये आणि जगामध्ये येत्या काही वर्षांमध्ये सुमारे 50% लोक शहरात राहतील किंवा निमशहरी भागात राहतील आणि 50% लोक ग्रामीण भागात राहतील. त्यामुळे आपण शहरी अर्थव्यवस्थेकडे देखील दुर्लक्ष ठेवून चालणार नाही. ते अर्बन आणि रुरल दोन्ही एकत्र केलं पाहिजे, पण ग्रामीणचा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा असा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की जर का आपल्याला भारत खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर का भारताने प्रगती करावी अशी आपली इच्छा असेल, आणि प्रगती म्हणजे काय तर जास्तीत जास्त लोकांना आनंद मिळेल, सुख मिळेल अशी परिस्थिती आणि त्यांचं ॲक्च्युलायझेशन म्हणजे त्यांचं जे पोटेन्शियल आहे ते ॲक्च्युलाइज होऊ शकेल, ते पोटेन्शियल हे होण्यासाठी, वास्तवात येण्यासाठी त्यांना स्कोप मिळेल, ह्याला मी प्रगती म्हणतो. अशी जर का व्हायची असेल तर अर्थव्यवस्थेबरोबर आपली सामाजिक व्यवस्था देखील सुदृढ पाहिजे. अर्थव्यवस्था सुदृढ आणि सामाजिक व्यवस्था जर का रोगांनी बेजार झाली असेल तर ती अर्थव्यवस्था केवळ एका आयसोलेशनमध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि सामाजिक जर का सामाजिक व्यवस्था जर का आपली सुदृढ व्हायला पाहिजे असेल तर आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती पण हेल्दी व्हायला पाहिजे. तर त्याच्यामुळे भारताचं भवितव्य
हे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून घडू शकणार नाही, तर त्याला एक सर्वांगीण दृष्टिकोन पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मूल्य कोणती आहेत, ती मूल्य त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. आणि ही मूल्य कशी वास्तवात येतील. आणि त्याचबरोबर भविष्याचा वेध घेण्याची आपली क्षमता, आणि त्यामध्ये तंत्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जर का भारताच्या येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांकडे बघितलं तर आपल्या मूल्यांवरती आधारित असलेलं तत्त्वज्ञान आणि भविष्याचा वेध घेणारं तंत्रज्ञान, अशा तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या दुचाकी रथावरती भारताचं भवितव्य अवलंबून आहे. खूपच महत्त्वाचा मुद्दा सरांनी मांडला. मला सर हा विषय खूपच आवडला की प्रत्येकामध्ये त्याच्यातलं जे ओरिजिनल पोटेन्शियल आहे, बऱ्याच जणांचं ते पोटेन्शियलच बाहेर येतं. तर पोटेन्शियल बाहेर, ॲक्च्युअल पोटेन्शियल बाहेर येण्यासाठीची पूर्ण एक यंत्रणा, इकोसिस्टीम आपली असली पाहिजे. आपण एक फोरम थोडं ओपन करूया, काही प्रश्न टीचरचे इथं घेऊया. माझ्याकडचे प्रश्न संपलेले आहेत, वेळेचा सगळा आपण अंदाज घेता. आणि जे याच्यावर आहेत पेरेंट्स आणि हे सगळे, तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये प्रश्न, मी ते माझ्या इथं चालू आहे, मी चॅटबॉक्सही ओपन केलेला आहे, आपण विचारू शकतात. चॅटबॉक्सवरही प्रश्न आपण विचारू शकतात. आणि पहिले जे इथं बसलेले टीचर्स. येस, हां, येस येस. It's a very good question. I'll give you my own example. I'm currently involved with in the Strategic Foresight Group and otherwise in my work, handling some issues at the highest policy level, working with heads of government, presidents, prime ministers वगैरे. त्यापैकी एक विषय जसा तू उल्लेख केलास, तो पाणी, जलसंघर्ष, राष्ट्रांमधून होणारा जलसंघर्ष, त्यावरती माझं काम आहे. दुसरा विषय आहे की ज्याच्यावरती माझं काम चालू आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याचा न्यूक्लिअर वेपन्सवरती काय परिणाम होतोय ह्याच्यावरती माझं काम चालू आहे. तिसरा विषय त्याच्यावरती माझं काम चालू आहे त्याचं आहे दहशतवाद, आणि अगदी तळागाळातला असा असणारा दहशतवाद, त्याच्यावरती माझं काम चालू आहे. चौथा विषय आहे त्याच्यावरती माझं काम चालू आहे ते म्हणजे एक आर्थिक इनइक्वॅलिटीज किंवा विषमता. आता दहशतवाद, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पाणी, इनइक्वॅलिटी, ह्याचा संबंध काय एकमेकांचा? ह्याचा संबंध एक की ज्या शिक्षण पद्धतीतून मी आलो वरती, जे मोस्टली मी त्यासाठी ऑक्सफर्डला क्रेडिट देतो, तिथे आम्ही ॲनालिसिस नाही शिकलो तर पर्स्पेक्टिव्ह शिकलो. ओके. ॲनालिसिस म्हणजे प्रत्येक गोष्ट आपापल्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवायची आणि तिथे खोल जाऊन त्याकडे बघायचं. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जीवनातल्या वेगळ्या अंगाकडे किंवा सृष्टीतल्या वेगळ्या अंगांकडे किंवा आयुष्यातल्या वेगळ्या अंगांकडे, समाजातल्या वेगळ्या अंगांकडे बघायचं, त्यांचा एकमेकांशी संबंध काय तो जोडायचा, आणि त्यामधून संपूर्ण आयुष्याची, संपूर्ण विश्वाची, संपूर्ण जगाची एक कल्पना आपल्या डोक्यामध्ये आणायची आणि तसं जग निर्माण होण्यासाठी काम करायचं.
पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती भारतातली म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी नाही, त्याच्या आधी अनेक वर्षांपूर्वी, ती पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणारी होती. जे पाश्चिमात्य शिक्षण आहे ते ॲनालिसिस डेव्हलप करणार आहे. आणि त्यामुळे आपण ॲनालिसिसच्या मागे जाताना कित्येकदा पर्स्पेक्टिव्ह विसरतो. आणि कधी कधी काय होतं, मग पर्स्पेक्टिव्ह पण नाही आणि ॲनालिसिस पण नाही, आणि मध्येच कुठेतरी आपण तरंगत राहतो. तशी परिस्थिती सध्या आपली झालेली आहे. म्हणजे आपण पाश्चिमात्य शिक्षणात जे जसं ॲनालिसिस शिकवतात तसं देखील आपण शिकवत नाही. म्हणजे एखाद्या विषयात अगदी खोलवरती जाऊन पूर्णपणे अभ्यास करायचा आणि तो पूर्णपणे अवंगत करायचा ते पण आपण शिकवत नाही. आणि आपण पर्स्पेक्टिव्ह पण शिकवत नाही की सगळं जे विश्व एकमेकांशी कनेक्टेड कसं झालेलं आहे, तर ते कसं काय त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे मी एकाच दिवशी हे सगळे विषय एकाच वेळेला मी हँडल करत असतो, हाताळत असतो, तर पण आपण तेही शिकवत नाही. आणि त्यामुळे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की पर्स्पेक्टिव्ह पण नाही आणि ॲनालिसिस पण नाही, फक्त मध्येच काहीतरी एक अधांतरी असं आपलं झालेलं आहे. आणि ते ह्या प्रॉब्लेमच्या मुळाशी आहे. ओके, फार सुंदर हे दिला. पण सभा मॅम, तुम्ही जो सांगितला की प्रॅक्टिकल एक अप्रोच, तर मला असं वाटतं की जोपर्यंत, म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं, टीचरची सॅलरी आपण म्हणजे ती टीचर सॅलरी इन्सेंटिव्ह बेसवर जर केली, लर्निंग आउटकमशी कनेक्ट जर केली, कारण की बऱ्याच ठिकाणी गुणवत्ताचा प्रश्न येतो, क्वालिटी, आणि खास भारतासारख्या ठिकाणी किंवा श्रीलंका घ्या, पाकिस्तान घ्या, एशियातले काही देश घ्या, तर भारतात तेवढी परिस्थिती नाही. भारतात आता बऱ्यापैकी जिल्हा परिषद शाळा खूप छान इम्प्रूव्ह होत आहेत, पण तेही बोटावर मोजण्या एवढ्या असं खूप हे नाहीत. तर भारतातील शिक्षकांची सॅलरी इन्सेंटिव्ह बेसवर जर केली, आणि हा मुलगा ग्रेड पहिलेला आलेला आहे, त्याचं आत्ताचं लर्निंग काय आहे, आणि 1 वर्षानंतर त्याचं लर्निंग आउटकम जर आपण त्याचं AI बेस केलं आणि त्याच्या फिक्स सॅलरी एवढी दिली आणि त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह ठेवला, तर इम्प्रूव्हमेंट होईल. मी एक मला अनुभव आला, तो एक सांगतो या संदर्भामध्ये. माझा मुलगा साहिल तिथे बसलेला आहे. त्यांनी स्वीडनमधल्या लुंड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. अच्छा. तर मी त्याला लुंडमध्ये एकदा भेटायला गेलो, तर त्यांनी मला त्याच्या मैत्रिणींशी ओळख करून दिली. तर तिथे एक मला नॉर्वेजियन मुलगी भेटली. तर ती तिकडच्या एका म्हणजे युनिव्हर्सिटीच्याच एका अतिशय सुप्रसिद्ध अशा पाक्षिकाची किंवा नियतकालिकाची ती प्रमुख संपादक होती, आणि ती अकॅडमिकली खूप ब्रिलियंट होती. तर मी तिला विचारलं की तू इकडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करणार. तर ती म्हणाली, सर माझी खूप मोठी महत्त्वाकांक्षा आहे, पण ती महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल की नाही असं काही मला सांगता येत नाही. पण म्हटलं तुझी महत्त्वाकांक्षा काय आहे ते तर सांग मला. तर ती म्हणाली माझी खूपच मोठी महत्त्वाकांक्षा आहे, आणि ती प्रत्यक्षात म्हणजे ती अचीव करणं खूप कठीण आहे. पण ती म्हणाली मला एवढ्या मोठ्या महत्त्वाकांक्षेबद्दल मला बोलायचं नाही, मला संकोच वाटतो की समजा नाही झालं तर मग. म्हटलं पण मला सांगतं आपण काय. मी म्हटलं उद्या मुंबईला जाणार, मी काय तुझं काय इतर कोणाला काय सांगत नाही आहे. म्हटलं तुला काय नॉर्वेमध्ये फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये डिप्लोमॅट व्हायचं आहे का. मी म्हटलं भारतीय जर का एखादी हुशार मुलगी असती किंवा मुलगा असता तर त्यांनी विचार केला असता आपण डिप्लोमॅट, IAS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, का मेडिकल डॉक्टर होऊन काहीतरी स्पेशालिटी तुला बनायचं आहे का नॉर्वेमध्ये एनर्जी इंडस्ट्री खूप मोठी आहे. तर स्टॅट ऑइल ही सगळ्यात मोठी कंपनी. तर म्हटलं तुझं स्टॅट ऑइलचं प्रेसिडेंट व्हायचं अशी काहीतरी हे आहे का महत्त्वाकांक्षा. ती म्हणे नाही ह्या सगळ्या लहान गोष्टी झाल्या. तर म्हटलं तुझी महत्त्वाकांक्षा आहे. ती म्हणली की ज्या गावामध्ये माझं लहानपण गेलं त्या गावातल्या शाळेत जाऊन मला शिक्षिका बनायचं आहे, क्या बात, ही माझी सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे. पण ती म्हणाली सर नॉर्वेमध्ये शिक्षक बनणं अतिशय कठीण आहे, कारण हा सगळ्यात चॅलेंजिंग जॉब समजला जातो आणि वाटेल त्याला शिक्षक बनता येत नाही. तुम्ही ते स्टॅट ऑइलमध्ये जाऊन एक्झिक्युटिव्ह बनता येतं कोणालाही, पण शाळेमध्ये जाऊन शिक्षक बनता येत नाही. फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये डिप्लोमॅट पण बनता येतं. मी म्हटलं माहिती आहे तुमचे बरेच डिप्लोमॅट मला भेटतात, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे. पण शाळेमध्ये जाऊन शिक्षक बनता येत नाही. तर आज देखील जर का असं जर का कोणी भारतातल्या मुलांना जर का विचारलं की तुझी सगळ्यात मोठी महत्त्वाकांक्षा काय आहे,
आणि ज्यावेळेला ती विद्यार्थीने असं म्हटलं की मला शिक्षक बनायचं आहे, शिक्षिका बनायचं आहे, अशी ज्या वेळेला परिस्थिती येईल, आणि त्यासाठी इन्कम हे एक महत्त्वाचं आहेच, पण इन्कम केवळ महत्त्वाचं नाही आहे. त्यासाठी सगळ्यात मोठं इन्कम म्हणजे केवळ फायनान्शियल इन्कम नाही, तर समाजाकडनं मिळणारा आदर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज किती जण असे अभिमानाने सांगतात टी व्हीवरती वगैरे, माझी बायको ॲक्ट्रेस आहे किंवा मॉडेल आहे. असे कित्येक जण अभिमानाने सांगतात की माझी बायको ना प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे. काय का? अरे असं ज्या वेळेला कोणी अभिमानाने म्हणेल किंवा एखादी मुलगी अभिमानाने म्हणेल, अरे काय माझा नवरा मुख्याध्यापक आहे, माहिती आहे का, असा काय फालतू कोणीतरी MLA मिनिस्टर वगैरे असा फालतू नाही आहे कोणी, तर तो मुख्याध्यापक आहे. असा कुठला तरी एक्झिक्युटिव्ह नाही आहे, असल्या फालतू गोष्टी नाही आहे, मुख्याध्यापक आहे तो. तर अशी ज्या वेळेला परिस्थिती येईल, असा ज्या वेळेला आदर मिळेल, तर त्यामुळे आपली शेती, शिक्षण आणि शिपाई हे 3 घटक अतिशय महत्वाचे आहे. आता आज मी नाशिकला आलो, मी फक्त 2 दिवसासाठी आलोय. आज मी 6 वर्षांनी नाशिकला आलेलो आहे. म्हणजे जरी मुंबईपासून नाशिक जवळ असेल तरी माझा संपूर्ण जगभरचा जो प्रवास आणि काम आणि मागच्या वर्षभरात कोविडचा त्रास, तर त्याच्यामुळे नाशिकला यायला माझा 6 वर्ष प्रयत्न चालतो आणि 6 वर्षांनी मी आज नाशिकला येतोय. आणि आज मी 6 वर्षांनी नाशिकला मी आज काय केलं, आजचा दिवस मी इथे एस्पेलियर शाळेमध्ये घालवतोय आणि उद्या सह्याद्री फार्मच्या शेतावरती घालवतोय. फक्त मी म्हणजे माझे 2 दिवस नाशिकमधले मी 1 दिवस शिक्षणासाठी, 1 दिवस शेतीसाठी, असे प्रयोग बघण्यासाठी मी फक्त इथे आलेलो आहे. बाकीच्या गोष्टी मला काही फारशा महत्त्वाच्या वाटत नाही. ते जर नाशिककरांना वाटत असतील तर त्या गोष्टी त्याच्याकडे ते लक्ष देतील. पण माझ्या दृष्टीने एका जागतिक वैश्विक दृष्टिकोनातून जेव्हा मी नाशिककडे बघतो, तर त्यावेळेला सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं एस्पेलियर स्कूल किंवा इतर शैक्षणिक संस्था आहेत. मी ऐकलं इतर पण म्हणजे शैक्षणिक शिक्षणाचा प्रसार चाललेला आहे. आणि सह्याद्री फार्म्स म्हणा किंवा असे ज्या इतर जे शेतीमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स होत आहेत, काही चांगले प्रयोग चालू आहे ते. तर शिक्षण आणि शेती ह्याच्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला मनापासून रिस्पेक्ट वाटेल, जिव्हाळा वाटेल, तर त्यावेळेला हा बदल होईल. म्हणून मी तुला प्रश्न विचारतो की उद्या माझं जर का सगळं बंद पडलं तर मला इथे शिक्षकाचा जॉब देशील का तू? नक्कीच. खरंच फार महत्त्वाचं आहे टीचर्सचा रिस्पेक्ट. आणि ह्या सातत्याने मी इथं बरेच पॅरेंट्स आहेत, सातत्याने सांगत असतो की विद्यार्थी आम्ही सगळ्या टीचर्सला जो रिस्पेक्ट करतात ते खऱ्या अर्थाने आपली सगळ्यांची प्रोग्रेस होत असते. नेक्स्ट क्वेश्चन. चॅटबॉक्स फक्त इथं बंद पडला आहे, तुम्ही रेज हँड करू शकतात. एनी क्वेश्चन्स? येस. हां, आवाज मोठा. एनी माईकची गरज, आवाज. अच्छा. नाही, माझा शिक्षण पद्धतीचा एवढा अभ्यास नाही आहे की मी ते ओल्ड एज्युकेशन सिस्टीम आणि न्यू एज्युकेशन सिस्टीममधला फरक समजावून सांगू शकेन. पण नवीन पद्धतीमध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावरती मी काही विचार, थॉट्स काही शेअर करू शकतो. तर जे आपण पुढच्या मुख्य गोष्ट म्हणजे की जग किती वेगाने बदलतंय ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे साधं आपण एम्प्लॉयमेंट मार्केट बघितलं, कारण बरेच जणांना वाटतं शिक्षणानंतर पुढे कुठेतरी त्याचा एम्प्लॉयमेंट मार्केटशी संबंध पाहिजे म्हणून. तर साधारण 20 वर्षापूर्वी जर का विचारलं की तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये काम पाहिजे जागतिक दृष्ट्या, तर तुम्ही खाली बसा ना, तुम्ही
IBM चा विचार कराल, भारतामध्ये टाटा ग्रुपचा विचार कराल, त्याच्यानंतर अशा कोका कोला, कुठल्याही म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा तुम्ही, स्टँडर्ड ऑइल, अशा कंपन्यांचा तुम्ही विचार करता, युनिलिव्हर, हिंदुस्तान लिव्हर, अशा. मागच्या 20 वर्षामध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक वगैरे, अमेझॉन अशा कंपन्या आलेल्या आहेत. 20 वर्षापूर्वी ह्याचं अस्तित्व देखील नव्हतं. आणि एवढा प्रचंड मोठा फरक पडला की आज जगातले सगळ्यात जास्तीत जास्त रिवॉर्डिंग जे जॉब्स आहेत ते गुगल, अमेझॉन वगैरे अशा, ॲपल वगैरे अशा कंपन्यांमध्ये आहेत. आणि केवळ त्या अमेरिकेत नाहीत हेडक्वार्टर्समध्ये, तर आता ह्या कंपन्या बहुराष्ट्रीय आहेत, त्या सगळीकडे पसरलेल्या आहेत सगळीकडे. अजून 10 वर्षांनी कदाचित गुगल, मायक्रोसॉफ्ट वगैरे पण इरिलेव्हंट होतील आणि कोणत्या तरी वेगळ्याच कंपन्या वरती येतील. म्हणजे गुगलमधली जी मेन गुगल कंपनी कदाचित बाजूला पडेल आणि गुगलची एक पिल्लू कंपनी आहे डीप माइंड म्हणून, तर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करते. ते डीप माइंड कदाचित जी जगातली सगळ्यात मोठी कंपनी होईल. किंवा सौरशक्तीवरती चालणारं म्हणजे सौर ऊर्जेचं निर्माण करणारी एखादी कंपनी असेल ती महत्त्वाची होईल. किंवा पाण्याचं व्यवस्थापन करणारी कंपनी असेल तर ती महत्त्वाची होईल. तर अशा ज्या कंपन्या आहेत तर त्या महत्त्वाच्या होतील. आणि जो फ्युचर जॉब्स जे असतील ते त्या कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रांमध्ये असतील की जे आजच्या क्षेत्रांमध्ये नाहीत. बायोलॉजी, मेडिसिन्स, न्यूरोसायन्स, ह्या सगळ्या पुढच्या 10-20 वर्षातल्या होणाऱ्या महत्त्वाच्या. हे प्रॅक्टिकल झालं. हा प्रॅक्टिकल अप्रोच झाला की मला जॉब कुठे मिळाला पाहिजे, त्यासाठी कुठलं शिक्षण पाहिजे, त्यासाठी कुठली स्किल्स पाहिजेत, आणि ही एज्युकेशन सिस्टीममधून देता येतात. परंतु त्याचबरोबर एज्युकेशन सिस्टीममध्ये हे देखील महत्त्वाचं आहे की जे विचार कसा करावा ह्याचा आपण कधी विसर पडू नये. कारण ऑक्सफर्ड, केम्ब्रिज मागचे हजार वर्ष चालू आहेत आणि ते फक्त हे एकच शिकवतात की विचार कसा. आता 1000 वर्षांमध्ये कित्येक बदल पडलेले आहेत. गुगल वगैरे काहीच नाही, ते 10, 15, 20 वर्ष, 30 वर्ष चालतील आणि पुन्हा त्याच्यामध्ये बदलून नवीन कंपन्या येतील. पण ह्यांचं 1000 वर्ष ही विद्यापीठं चालू आहेत. तर जर का भविष्याचा विचार करत असेल तर एका बाजूला हे प्रॅक्टिकल एज्युकेशन किंवा प्रॅक्टिकली युजफुल एज्युकेशन असं झालं, आणि दुसऱ्या बाजूला जे काही फंडामेंटल एज्युकेशन जे मला म्हणता येईल, फाउंडेशन ऑफ एज्युकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान, व्हॅल्यूज, थॉट प्रोसेस, क्लासिक्स वगैरे हे सगळं आलं. तर ह्याच्यावरती देखील तेवढाच भर दिला पाहिजे. खास करून तत्त्वज्ञान हा एक अतिशय महत्त्वाचा विषय होणार आहे. कारण आज जे सॉफ्टवेअरमध्ये जातात त्यापैकी बरीचशी मुलं अजून 10 वर्षामध्ये अनएम्प्लॉईड होतील. त्यामुळे जे सॉफ्टवेअरचे एज्युकेशन घेणारे, जे कोणी इंजिनिअरिंग होण्याचे ज्या मुलांचा प्लॅन असतील, त्यांचे पालक इथे बसलेले असतील किंवा ऐकतील, तुम्ही लक्षात ठेवा की जर का तुमच्या मुलांनी सॉफ्टवेअरमध्ये जर का फ्युचर करायचं ठरवलं असेल तर आत्तापासूनच तुमचे सगळे पैसे फुकट गेले आणि मुलाला अजून 10 वर्षात फ्रस्ट्रेशन येणार, हे गृहीत धरा. अगदी नक्की. तर त्या सॉफ्टवेअरच्या ऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जर का त्याचा गणिताकडे ओढा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये त्यांनी आत्तापासून जायला पाहिजे. पण ह्या सगळ्यापेक्षा जी फिलॉसॉफीमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवता येईल, असामान्य असं, लिटरेचरमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवता येईल, नर्सिंगमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवता येईल, हेल्थकेअरमध्ये ज्यांना प्रावीण्य मिळवता येईल, ते पुढचे 50-100 वर्ष रिलेव्हंट असतील. कारण तुमची बाकी किती जरी फरक पडलात आयुष्यामध्ये तरी तुम्हाला तत्त्वज्ञान हे लागणारच. बरोबर. तुम्हाला नर्सिंगची गरज लागणारच, तुम्हाला मेडिसिनची गरज लागणारच. तर त्यामुळे हे जे काही विषय आहेत ते तुम्हाला कायम, त्यामुळे प्रॅक्टिकल आणि थॉटफुल अशा दोन्ही अंगांचा आपल्याला विचार करायला पाहिजे. ग्रेट, खूपच छान. एक पेरेंट्सचा काही प्रश्न असेल तर जस्ट रेज हँड करा, म्हणजे आम्ही इथून अनम्यूट करूया. पेरेंट्स कोणी इथं असेल तर प्लीज रेज युअर हँड झूमवर. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. सुवर्णा आगासे, त्यांचा रेज हँड दिसतोय. आम्ही इथून तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. गुड आफ्टरनून. अगस्ते मॅडम बोला. हो, येतोय. सर, मला एक असं विचारायचं आहे, जसं आता नवीन पद्धती बदलत आहेत, टेक्नॉलॉजीज येत आहेत,
त्याप्रमाणे चालणं बरोबर आहे, पण त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण मला असं वाटतंय की जशी आपली पूर्वीची जी पद्धत होती, शिक्षण पद्धती म्हणा, की मॅन्युअली आपण करणं, ते लक्षात ठेवणं, फोन नंबर आता जसं टेक्नॉलॉजीज बदलल्या त्याच्यामुळे आपल्याला फोन नंबर सुद्धा लक्षात राहत नाही, आपण फक्त मोबाईलमध्ये नंबर आहे का कॉल करतो, सगळंच बदललं आहे. आणि आधीची जी प्रॅक्टिकल जी होती, जसे खोका आणि ओका म्हणायचं का तुम्हाला? नाही, मला काय म्हणायचं की आधीची जी पद्धत होती, एका शिक्षणामध्ये जसं फॉरेन जे तुम्ही घेताय सगळीकडे ऍक्सेप्ट करतात, जसे टेक्नॉलॉजीज येत आहे सगळं, पण आधीची जी आपली जी पद्धत होती, गुरुकुल पद्धती, की ज्या पारंगत करायच्या त्या शिक्षणामध्ये, त्याच्यातच त्यांनी पुढे जायला पाहिजे. येस, आलं लक्षात. मी प्रश्न फ्रेम असा करतो की सर, त्यांचा प्रश्न आहे की आपल्याला नालंदा पण होती ना, तर गुरुकुल पद्धतीतल्या काय चांगल्या गोष्टी जे आत्ता आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, असं त्यांचा प्रश्न आहे. भारताचा एक दुर्दैव असा, त्या प्रश्नाला उत्तर द्यायच्याऐवजी एक दुसरी कॉमेंट करतो की जशी ऑक्सफर्ड केम्ब्रिज 1000 वर्ष जुनी आहे, तशी नालंदा त्याच्या आधीपासून प्रस्थापित झालेली होती, 7व्या शतकात झालेली होती, 6व्या-7व्या शतकात. पण ती आपण टिकवू शकलो नाही, ती 100-1 वर्षामध्ये नाहीशी झाली. तक्षशिला तर अजूनही जुनी होती, पण ती पण आपण टिकवू शकलो नाही. म्हणजे तक्षशिला, नालंदा सारखी विद्यापीठं आपण जगात विद्यापीठ नावाची संकल्पना येण्याच्या आधी आपण निर्माण केली, पण आपण ती शाश्वत करू शकलो नाही. ह्या विरुद्ध पाश्चिमात्य देशांमध्ये 10,000 वर्षापूर्वी विद्यापीठं आली, शैक्षणिक संस्था आल्या आणि त्याला ते शाश्वत रूप देऊ शकले. तर थोडासा विषयांतर होते, पण मी त्या प्रश्नाकडे येतो. तर ज्या वेळेला भारतात नालंदा प्रस्थापित झाली 6व्या-7व्या शतकामध्ये, त्यावेळेला जपानमध्ये एक हॉटेल निर्माण करण्यात 2 हॉटेल काढली वेगळी वेगळी, जपानच्या एक पूर्व भागात, एक पश्चिम भागामध्ये. आणि आस्थागायत ती हॉटेल तीच कुटुंब चालवत आहेत 7व्या शतकापासून, म्हणजे नालंदाच्या काळापासून आजपर्यंत. नालंदाच्या काळापासून आजपर्यंत नालंदा नाहीशी झाली, पण जपानमधली 2 हॉटेल अजून चालू आहेत आणि नुसतीच चालू नाही तर तेच कुटुंब चालवते. म्हणजे त्या एका कुटुंबाची 48वी पिढी आहे, दुसऱ्या कुटुंबाची 50वी पिढी आहे, आणि तेच कुटुंब ती 2 हॉटेल चालवते. आणि ती 2 हॉटेल एकमेकांपासून लांब आहेत, आणि ते एवढे बरे 7व्या शतकात कशी जंगलं असतील, कुठे वाहतूक नव्हती, काही नव्हती, आणि अशा परिस्थितीत जी हॉटेलं त्यांनी काढली होती ती हॉटेलं अजूनही चालू आहेत. माझ्या आयुष्यातली एकच माझी इच्छा आहे की त्या 2पैकी एका हॉटेलात मला जाऊन राहायचं आहे, पण ती अशा दुर्गम्य भागात आहेत की मी नेहमी कुठे जाताना कामासाठी जातो, आणि त्यामुळे मला ते टोकेपासून लांब तिकडे जाणं शक्य होत नाही. पण मी ठरवलं की पुढच्या वेळेला जाईन, त्यावेळेला मी जपानमध्ये जाईन, तेव्हा 4 दिवस मी केवळ त्या हॉटेलमध्ये 1 दिवस राहण्यासाठी म्हणून एक्स्ट्रा त्यासाठी 4 दिवस खर्च करेन, आणि मी त्यापैकी एक हॉटेल. पण जो पुन्हा आपण ह्यांच्या प्रश्नाकडे जर का आलो परत, तर प्राचीन आधुनिक असा मला वाद करायचा नाही आहे, कारण तंत्रज्ञान देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे तंत्रज्ञान जर का असताना आपण त्याचा वापर नाही केला तर तो मूर्खपणा आहे. ऑक्सफोर्डमध्ये देखील माझ्या काळामध्ये 1980च्या दशकामध्ये आम्ही आमच्या ट्विटरला त्याच्या पोस्ट बॉक्समध्ये आम्ही तो एसे द्यायचो. आजचे विद्यार्थी तो ईमेलनी पाठवतात. ईमेल असताना तो पाठवायचा नाही आणि केवळ उगाचच परंपरा म्हणून पोस्ट बॉक्समध्ये जाऊन ठेवायचा, ते एक सिम्बॉलिझम झालं, त्याला काही अर्थ नाही. पण ह्याचा जो मूळचा जो आपल्याकडची गुरुकुल पद्धती होती त्याचा अर्थ कसा काढता येईल ते महत्वाचं आहे. आणि त्याचा संबंध पुन्हा गुरुला रिस्पेक्ट किती आहे, आणि गुरुचं ज्ञान किती आहे, आणि गुरुची संशोधनाची वृत्ती किती आहे, ह्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जर का विद्यार्थ्यांनी गुरुबरोबर चर्चा केली आणि गुरुचं काही संशोधनच होत नसेल तर गुरु करणार काय? गुरु जर का नोट द्यायला लागला की अरे बाबा हे परीक्षेत येणार आहे म्हणून, तर मग त्या 21 अपेक्षित गुरु शिष्य परंपरेला काही अर्थ राहणार नाही. गुरु बरोबर गुरुची चर्चा करण्याची क्षमता असावी, गुरुचा स्वतःचा तेवढा अभ्यास असावा. विद्यार्थ्यांना विद्यार्थी जे प्रश्न विचारतील त्याला टॅकल करण्यासाठी त्याची सहिष्णुता असली पाहिजे. तर हे सगळं असणं. सर इथे मी फक्त तोडतो, इथे टीचर माझं नेहमी तळमळ असतं, म्हणजे माझी कधी कधी त्यामुळे चिडचिड पण होते. जे आपण हे सांगतो
तर या टीचर्सला किंवा कोण असं हे माझ्यासाठी नाही आहे, अशासाठी ते टीचर म्हणजे ते महान, आम्ही काही महान नाही. तर ही मानसिकता कशी बदलली पाहिजे? कारण की बऱ्याच वेळा आम्ही ट्रेनिंग ऑर्गनाईज करत असतो. आता मी इंडियातल्या बऱ्याच स्कूल्समध्ये टीचर्सला ट्रेनिंगला जात असतो. आमच्याकडे ह्या भाग नाही, पण बाहेर जेव्हा आम्ही जातो तर टीचरला मारून मुटकून बसवलेलं असतं. आता कोणतरी येईल, शिकवेल, बोलेल, ऐकायचं आहे, ऐकलं आणि सोडून द्यायचं. ही जी सायकोलॉजी आहे, ही जी मानसिकता आहे, ही कशी तोडली पाहिजे सर? कारण की हे जे आहे, गुरु जे सांगतं हे मीच आहे बाबा, हे यांना कसं अंग उतरलं पाहिजे? ना, मुख्य म्हणजे शिक्षकांना, कॉलेजमधल्या आणि शाळेतल्या देखील शिक्षकांना, अगदीच प्राथमिक शाळेतल्या नाही पण तरी जे मिडल स्कूलमधले जे शिक्षक आहेत ह्यांना संशोधन करण्याची वृत्ती लागली पाहिजे. आणि शिक्षकांनी देखील संशोधन करून संशोधनात्मक पेपर जगातल्या प्रमुख जर्नल्समध्ये पब्लिश करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्यासाठी शाळेने त्याला इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. मला वाटतं एस्पेलियरनी ही प्रथा सुरू केली पाहिजे. जरूर. की जे शिक्षक एस्पेलियरचे ह्यापुढे जगातल्या अग्रगण्य जर्नल्समध्ये जे हे पेपर्स पब्लिश करतील त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने उत्तेजन देऊन, काही मार्ग जो असेल, जो शक्य असेल त्या मार्गाने उत्तेजन देऊन त्यांचं कौतुक करून त्यांचं उदाहरण लोकांपुढे ठेवलं पाहिजे. आणि संशोधनासाठी त्यांना नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग एखाद्या शिक्षकाला गणिताची आवड असेल, एखाद्या शिक्षकाला भूगोलाची आवड असेल, एखाद्या शिक्षकाला संस्कृतची आवड असेल, कुठलीही असेल, तर त्याप्रमाणे ते जर का शिक्षकांना संशोधनाची गोडी लागली तर मग ते त्यांच्याकडे विद्यार्थ्यांबरोबर शेअर करण्यासाठी खूप काहीतरी असेल. भारताची अधोगती का झाली याची एक छोटी गोष्ट सांगतो की पूर्वी आपली पद्धत चांगली होती, पण त्यावेळेला ऋषीमुनींकडे सगळं ज्ञान होतं. ऋषीमुनी काय करायचे की त्यावेळेला ज्ञान सगळं तोंडी द्यायचे, तर ते आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून ते त्याला सगळं ज्ञान द्यायचे, पण फक्त हातचा एक ठेवायचे. ते जो नेक्स्ट जनरेशनमधले जे ऋषीमुनी व्हायचे, जे शिक्षक व्हायचे, ते आपल्या शिष्याला सगळं ज्ञान द्यायचे पण पुन्हा हातचा एक ठेवायचे. असं मागच्या 2500 वर्षांपासून हातचा एक होत आता सगळं झिरो आपल्या हातामध्ये आलेलं आहे. तर त्याच्यामुळे हे शिक्षकांनी विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे ही अभिलाषा त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणजे एक संशोधनात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थी आपल्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे, त्याचं ज्ञान आपल्यापेक्षा मोठं व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण हातचा एक ठेवायचा नाही तर आपण पदरचा एक काढून त्याला दिला पाहिजे, ही एक इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. माझे आयुष्यात जे काय मला थोडंफार करता आलं त्याचं बरंचसं क्रेडिट मी माझे काही शिक्षक होते आमच्या शाळेतल्या डोंबिवलीच्या शाळेमध्ये, त्यांना जरूर देतो. आणि खास करून माझे समाजशास्त्राचे एक शिक्षक होते जोशी सर म्हणून, त्यांना मी खासच एक क्रेडिट देतो. त्यांनी मला आवड निर्माण केली आणि तेव्हा मला समजलं की गणित वगैरे सगळं महत्त्वाचं आहे, पण नागरिकशास्त्र सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हे मला त्यांच्याकडनं कळलं. आणि हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा जास्त नागरिकशास्त्र समजलं पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता जोशी सरांचा. म्हणून मी आज एक चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्न करतो. वा, खूपच छान. बरेच प्रश्न आहे पण आपण क्लोजिंगला जाऊया, कारण की 1 तासाची इंटरव्ह्यू जवळजवळ 2.25 तास झालेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपण काही घेतला असेल आजच्या ह्याच्यातून ते म्हणजे शिक्षकांनी, आपण टीचर्स हातचा एक ठेवायचा नाही आहे. प्रत्येकाने दिलं पाहिजे, दान, शिक्षण दान म्हटलं पाहिजे. सो सरांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर आपल्या शिक्षणात जो बदल अपेक्षित आहे तो म्हणजे घोका आणि ओका, जी मॅक्रोची एज्युकेशन सिस्टीम आहे त्याला आता मॅक्रोला आता 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य होत आहेत आणि आपण किती वर्ष मॅक्रोला शिव्या द्यायची. तर ती जी सिस्टीम आहे गोका आणि योका ती आता खऱ्या अर्थाने तोडली पाहिजे. आणि त्यासाठी सरांनी सांगितलंय मुलांना व्हाय किंवा आपण सर्वांनी व्हाय प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. विचार कसा करावा हे मुलांना शिकवलं पाहिजे. हाऊ टू थिंक म्हणजे त्यासाठी आपण पण पहिले शिकलं पाहिजे की विचारच कसा करायचा. पर्स्पेक्टिव्ह थॉट प्रोसेस आणली पाहिजे.
आणि सर्वात महत्त्वाचं टीचर्सला रिस्पेक्ट देणं अत्यंत आवश्यक आहे. पुढच्या जनरेशनने आपण सर्वांनी पाणी आणि ओव्हरऑल इन्व्हायरमेंटवर काम केलं पाहिजे. फ्युचर जॉब्स जे आहेत ते इमोशनल क्वेश्चन बेस असणारे, न्यूरोसायन्स बेस असणारे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बेसवर फ्युचर जॉब्स आहेत असं सांगितलं आहे. आणि त्यासाठी मुलांच्या थॉट प्रोसेसवर आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आणि भारताच्या सर्वात महत्त्वाच्या याच्यात सांगितलं की सर म्हणतं की आपण शाश्वत करायला, म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत त्या शाश्वत कशा राहतील, कंटिन्यू कशा राहतील, ते फार महत्त्वाचं आहे. नवीन कॉन्सेप्ट आहे. सर मला इथं बामसरांची एकदम आठवण आली सर, की बामसर मला नेहमी म्हणायचे की सचिन तुझं वेगळं कौतुक याच्यासाठी की आपल्याकडे आयडिया खूप येतात. गंगेवर बसला आणि सुट्टा असा तो मारला, त्याची ॲक्शन करायचे, तर गांजा घेणाऱ्यांना तर 1000 आयडिया येतात, पण त्या कोणी इम्प्लिमेंट करू शकत नाहीत. तर तुझ्यामध्ये सातत्य आणि नाविन्यपूर्ण आणि त्याच्याच जोडून हा शाश्वत मुद्दा असं मला एकदम इथं आलं की शाश्वत म्हणजे कंटिन्युटी प्रोसेस असणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा जो आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा तो म्हणजे टीचर्सने रिसर्चमध्ये यायला पाहिजे, संशोधनामध्ये यायला पाहिजे. सर जेवण करत असताना सरांनी मला विचारलं की सचिन पुढच्या 10 वर्षाचे तुझे ॲस्पिरेशन काय, ॲम्बिशियस काय पाहतोय. त्यावेळेस सरांनी मी हाच मुद्दा म्हटला की सर मला चेन ऑफ स्कूल्स आणि भरपूर पैसे हा माझ्या प्रोजेक्टाचा आमचा उद्देश नाही आहे, तर हे रिसर्चमध्ये आणायचं. एकदाच हे सगळे कर्ज वगैरे फिटले तर आम्ही संशोधनामध्ये येणार आहोत सर. आणि तोच मुद्दा तुम्ही अधोरेखित केला सर. मनापासून इस्पॅलर स्कूलतर्फे सर्व नाशिकतर्फे मी मनापासून आपलं इथं थँक्यू म्हणेल की सर तुम्ही आज आलात, इस्पॅलरची इनोव्हेटिव्ह एज्युकेशन सिस्टीम समजून घेतलीत, छान इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही दिलीत. तुमचं आणि सर्व टीमचं मी मनापासून इथं धन्यवाद देईल सर. सचिन थँक्यू. मला दोनच गोष्टी म्हणायच्या आहेत की जशी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मागचे 1000 वर्ष तहाया चालू आहे, तसं एस्पेलियर स्कूल 3000 AD पर्यंत चालू राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा. थँक्यू. नक्कीच. तू ही शाळा तुझ्या आयुष्याच्या, तुझ्या कुटुंबाच्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन पुढची 50 पिढ्या, पुढचे 100 पिढ्या ही कमीत कमी चालू राहिली पाहिजे. 3000 साली जी कोणी लहान मुलं असतील ती देखील या शाळेमध्ये येऊन शिकली पाहिजे. त्यावेळेला सगळं व्यवस्थित, सगळं स्वरूप बदललेलं असेल. अर्थात तिथपर्यंत जर का जग टिकलं तर, कारण मधल्या काळात महायुद्ध होऊन जग नाहीसे होण्याची पण शक्यता आहे. आणि अगदी सगळ्यात शेवटचं सांगायचं म्हणजे की तू ज्याप्रमाणे ही शाळा निर्माण केलेली आहेस त्याबद्दल, तुझ्याबद्दल मी रिस्पेक्ट, आदर व्यक्त करतो. आणि ऑडियन्समध्ये जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना मी आदराने नमस्कार करतो. थँक्यू सो मच. ही इंटरव्ह्यू इथंच संपली असं मी जाहीर करतो.